इतिहासाच्या पानात आणि रयतेच्या मनात एकच नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा पराक्रम, त्यांची रणनीती आणि त्यांनी उभारलेलं स्वराज्य हे आपण सर्वच जाणतो. पण ज्यांच्या रक्तातून आणि संस्कारांतून हे स्वराज्याचं तेज निर्माण झालं, त्या महापुरुषाचा इतिहास मात्र अनेकदा काळाच्या पडद्याआड राहतो. ज्यांनी शिवरायांच्या जन्माआधीच स्वतंत्र राज्याचं स्वप्न पाहिलं, जे केवळ शिवरायांचे पिता नव्हते तर खऱ्या अर्थाने स्वराज्य संकल्पक होते, ते म्हणजे शहाजीराजे भोसले. जर शिवराय स्वराज्याची इमारत असतील तर शहाजीराजे त्या इमारतीचा कधीही न डगमगणारा पाया होते. आज आपण उलगडणार आहोत शहाजीराजांच्या आयुष्यातील तो अध्याय ज्याने त्यांना दख्खनच्या राजकारणातला किंग मेकर बनवलं. एका वाघाचा राजा म्हणून झालेला हा उदय. कथा भातवडीच्या रणसंग्रामाची. इतिहास हा फक्त सनावळ्यांमध्ये नसतो, तर तो रक्ताच्या थारुळ्यात आणि तलवारीच्या पात्यावर लिहिला जातो. 1624 साल दख्खनच्या मातीवर एक असा प्रसंग ओढवला होता जिथे मृत्यू स्वतः 40 हजारांच्या 2 सेना घेऊन चालून आला होता. पण त्या मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून सह्याद्रीचा एक वाघ उभा ठाकला होता, शहाजीराजे भोसले. आज आपण पाहणार आहोत मुठभर सैन्याला हाती घेऊन एका मोठ्या सैन्याचा केलेला पराभव. गनिमी काव्याचा हुशारीने वापर करून मराठ्यांचा दिल्लीच्या तख्ताला हादरा देणारा पराक्रम. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या दख्खनच्या मातीवर पुन्हा एकदा आक्रमणाचे काळे ढग दाटून आले होते. अहमदनगरच्या निजामशाहीचा श्वास गुदमरत होता. दिल्लीच्या तख्तावर बादशाह जहांगीरची पकड ढिली झाली होती, तर त्याचा बंडखोर पुत्र शहाजहान दख्खनच्या आश्रयाला आला होता. या राजकीय गोंधळाचा फायदा घेण्यासाठी निजामशाहीचा वजीर मलिक अंबर सज्ज झाला होता. त्याने आदिलशाहीच्या नगरच्या किल्ल्याला वेढा दिला होता, पण नियतीचे फासे उलटे पडले. मलिक अंबरचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी, निजामशाहीला नकाशाहून पुसून टाकण्यासाठी 2 कट्टर शत्रू एकत्र आले: दिल्लीचे मुघल आणि विजापूरची आदिलशाही. मुघलाईचा सेनापती लष्कर खान आणि त्याच्या सोबतीला जलाल खान, कासिम खान हे मृत्यूची वरात घेऊन निघाले होते. तिकडून आदिलशहानेही आपली फौज धाडली. मुघलांचे 40,000 आणि आदिलशाहीचे 40,000 अशी तब्बल 80,000 ही जंगे आझादी फौज अहमदनगरच्या दिशेने अजगरासारखी सरकू लागली. मलिक अंबरच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार होता, कारण हे युद्ध फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हतं, तर ते अस्तित्वाच्या लढाईचं रणशिंग होतं. एकीकडे 80,000चा अफाट सागर, तर दुसरीकडे निजामशाही वाचवण्यासाठी उभे राहिलेले मूठभर सैन्य. पण या युद्धाची खरी शोकांतिका रणांगणावर नाही, तर रक्ताच्या नात्यात होती. हे युद्ध 2 राज्यांमधलं नव्हतं, तर एकाच रक्ताच्या 2 धारांमधलं होतं. निजामशाहीच्या पडत्या काळात शहाजीराजे भोसले आपल्या भावांसह शरीफजी, खेळोजी, महालोजी, संताजी आणि नागोजी खांद्याला खांदा लावून उभे होते. भोसले कुळातील हे 5 पांडव मृत्यूला सामोरे जायला सज्ज होते. पण त्यांच्यासमोर कोण होतं? खुद्द शहाजीराजांचे सासरे आणि जिजाऊंचे पिता मातब्बर सरदार लखोजी जाधवराव. जावाई आणि सासरा मुघलांच्या झेंड्याखाली आणि निजामशाहीच्या निशाणाखाली एकमेकांचे जीव घेण्यासाठी उभे ठाकले होते. नात्यांच्या विणलेल्या जाळ्याला कर्तव्याच्या तलवारीने छेद देणारा हा काळ होता. दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 80,000च्या फौजेला रोखण्याची हिंमत कोणाकडे आहे हे जगाला दाखवून देण्याची हीच ती वेळ होती. आभाळ काळवंडलं होतं. धो-धो कोसळणाऱ्या पावसाने भातवडीची जमीन आधीच मऊ केली होती. मुघल सेनापती लष्कर खानने अति आत्मविश्वासाने आपली छावणी मेहकरी नदीच्या काठावर सखल भागात लावली. हीच त्यांची सर्वात मोठी भौगोलिक चूक ठरली, आणि हीच चूक हेरली गरुडाची नजर असलेल्या शहाजीराजांनी. रात्रीचा घनघोर अंधार होता. मुघल सैन्य गाफील झोपलं होतं. शहाजीराजांनी आपल्या फौजेला इशारा केला आणि क्षणात मेहकरी नदीचा वरचा बांध फोडला गेला. एकाएकी उसळलेलं ते पाणी काळ बनून शत्रूच्या छावणीत शिरलं. ज्या वाटेने मुघल तोफा आणि घोडेस्वार येणार होते, तिथली जमीन एका महाकाय चिखलाच्या दलदलीत रूपांतरित झाली. मुघलांचे पर्वतप्राय हत्ती चिखलात रुतले. तोफा निकामी झाल्या. ज्या 80,000च्या संख्येचा त्यांना माज होता, तेच आता त्यांच्या गळ्याचा फास बनले होते. नदीचं पात्र रौद्र रूप धारण करून छावणीला गिळंकृत करत होतं, आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मराठ्यांचा गनिमी कावा तुटून पडत होता. भुकेने व्याकुळ आणि चिखलात अडकलेल्या शत्रूची अवस्था दयनीय झाली.
अंधार दाटून आला आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोल्यातून हर हर महादेवचा जयघोष घुमला. शहाजीराजांच्या युद्धनीतीने बलाढ्य वाटणाऱ्या त्या 80,000 फौजेला गुडघे टेकायला भाग पाडले होते. रणधुमाळी शांत झाली. पावसाने धुतलेलं रणांगण आता शत्रूच्या रक्ताने लाल झालं होतं. मुघल आणि आदिलशाहीचे मातब्बर सरदार जे विजयाची स्वप्न पाहत होते ते आज याच चिखलात धुळीला मिळाले होते. या विजयानंतर मलिक अंबरने सोलापूरचा बळकट किल्ला आणि विजापूरचा बराचसा प्रदेश जिंकून घेतला. निजामशाहीवर आलेलं अस्मानी संकट शहाजीराजांच्या तलवारीने परतवून लावलं होतं. अनेक मुघल व आदिलशाही सरदारांना त्यांनी कैद केलं. पण या विजयाची किंमत खूप मोठी होती. विजयाचा गुलाल उधळला जात असताना शहाजीराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. भोसले कुळाचा एक तेजस्वी तारा, शहाजीराजांचे सख्खे धाकटे बंधू शरीफची राजे भोसले या युद्धात कामी आले होते. एका बाजूला अफाट विजय होता, तर दुसऱ्या बाजूला कधीही भरून न निघणारी वैयक्तिक हानी. ही त्यांची शोकांतिका जणू त्यांच्या आयुष्याचे समीकरणच बनली. सोलापूरच्या किल्ल्यावर निजामशाहीचे निशाण फडकू लागले, पण त्या यशाच्या पायात शरीफची राजांच्या रक्ताचा सडा पडला होता. भातवडीच्या त्या मातीत आजही त्यांची समाधी उभी राहून या बलिदानाची साक्ष देत आहे. भातवडीच्या रणांगणातून उडालेल्या धुळीनं केवळ शत्रूचे डोळेच दिपवले नाहीत, तर मराठ्यांच्या मनगटात एक नवी जिद्द पेरली. या युद्धानं हिंदुस्थानला एक नवा मंत्र दिला, गनिमी कावा. दऱ्याखोऱ्यांत राहणारा मराठा, ज्याला आजवर केवळ भाडोत्री सैनिक मानलं जात होतं, तो आज जगाला आपल्या बुद्धीचा आणि तलवारीचा धाक दाखवून गेला होता. या विजयाचे खरे शिल्पकार होते तरुण तडफदार शहाजीराजे भोसले. या युद्धानंतर शहाजीराजे केवळ सरदार राहिले नाहीत, तर त्यांनी स्वतः मूर्तिजा निजामशाही स्थापन करून ती समर्थपणे चालवून दाखवली. दिल्लीपासून विजापूरपर्यंत केवळ त्यांच्याच नावाचा दरारा निर्माण झाला. भातवडीनं शहाजीराजांच्या मनात आणि पर्यायानं मराठ्यांच्या मनात एक आत्मविश्वास पेरला. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा आपण स्वतःचं राज्य का निर्माण करू नये? भातवडीची ही लढाई म्हणजे केवळ एक विजय नव्हता, तर तो हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीसाठीचा आत्मविश्वास होता. शहाजीराजांच्या याच पराक्रमी वारशातून पुढे बाळ शिवबाच्या मनात स्वराज्याचं देखणं स्वप्न रुजलं गेलं. सह्याद्रीच्या काळजात कोरलं गेलेलं भातवडी हे नाव पुढील शतकानुशतकं मराठ्यांच्या शौर्याची मशाल पेटवत राहणार होतं. शहाजीराजांचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ज्वलंत इतिहासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय शहाजीराजे, जय शिवराय नक्की लिहा. धन्यवाद.